होती. म्हणून आम्ही तिथून सुप्रिटेंडंट ऑफ एक्साईजकडे गेलो. जेवढे बिअर बार्स, देशी दारूची दुकानं आहेत बीडमधली, त्याची माहिती आम्ही घेतली आहे, म्हणजे जी लिस्टेड आहेत ती. आणि त्याच्या माहितीनंतर आता आम्ही पोलीस एसपींकडे गेलो. त्यात वाल्मिक कराडियांना जो अंगरक्षक होता, जो शासकीय अंगरक्षक होता, तो 15 तारखेपर्यंत त्यांच्याबरोबर होता. तर 11 तारखेला जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तरी 15 तारखेपर्यंत हा अंगरक्षक त्यांच्याबरोबर काय करत होता ही माहिती जेव्हा आम्ही त्यांच्याकडनं आता लिखित स्वरूपात मागितलेली आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो 15 तारखेपर्यंत जो अंगरक्षक होता त्याला आता परत रिकॉल करण्यात आलं आहे. तर हे रिकॉल कसं केलं गेलं, त्याचं काही एक पत्र होतं का डायरेक्शन्स होत्या. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आधीच्या एस पींनी नुसतं फोन कॉलवरनं त्यांना परत बोलवलं होतं. मग 11 ते 14, 11 ते 15 हे का दिलं गेलं हा पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे त्यानं जो अंगरक्षक होता तो पेड स्वरूपाचा होता का त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना शासनाकडनं दिला गेला होता. ही सगळी माहिती मी त्यांच्याकडनं मागितली आहे. आता काही वेळात ती माहिती आल्यावर मी आपल्यापर्यंत पोहोचेन. नक्कीच पाहायला गेलं तर 11 तारखेला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वाल्मिक कराडांचं देखील समोर आला आहे. गुन्हा दाखल झाला असता देखील शासकीय अंगरक्षक ठेवतो. त्याच अंगरक्षकाचा ज्याच्याबरोबर त्यांचा फोटो आला होता आणि जो फेसबुकवर टाकला गेला होता, तर तो अंगरक्षक अचानक 15 तारखेनंतर काय असं झालं की त्याला रिकॉल करण्यात आलं, म्हणजे तिथून त्यांना पळण्याची मुभा दिली गेली का, हा त्यातला कळीचा प्रश्न. नक्कीच पाहायला गेलं तर महत्त्वाचा प्रश्न व्यवसाय विभागाची भेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये देखील समोर आलं की वाल्मिक कराड यांच्याकडे दारू दुकानात किंवा बिअर वापरायचं नाही का अशी माहिती आहे. नाही, आत्ताच्या बैठकीला जी माहिती आली आहे ती मला अजून व्हेरीफाय करायची बाकी आहे. व्हेरिफिकेशन झाल्यावर मी आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचेल. नक्कीच पाहायला गेलं तर तीन आरोपींचा खून झाल्याची माहिती समोर दिली होती. त्याच्यावर दुजोरा दिला की आपण बघू शकतो एस पी म्हणून तशी माहिती खरी माहिती छोटी आहे. तुम्हाला ही माहिती समजली. मला जी माहिती मिळाली, मला जे कॉल झाले ती माहिती मी पोलिसांना पोचवली. व्हेरीफाय करणं हे त्यांचं काम आहे हे देखील मी म्हटलं होतं. आणि या व्यतिरिक्त ती खरी आहे, खोटी आहे किंवा राजकारण्यांनी पेरलेली बातमी आहे हे व्हेरीफाय करण्यासाठीच मी ती एस पींकडे पाठवलेली. आणि याच्यात मी माझं काही पदरचं घातलं नव्हतं. जे होते ते फॅक्ट्स मांडले होते आणि माध्यमांसमोरसुद्धा तो जो व्हॉईस मेसेज होता तो मी प्ले करून दाखवलेला आहे. तर ते खरी आहे खोटी आहे मी ठरवणार नाही आहे, पोलीस ठरवतील. परळीला देखील जाणार द्यायला मी आत्ता गंगाखेडला जाते आणि तिकडनं परळीला जाते. थँक्यू, धन्यवाद.